या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा दिली, कमी पडतीये। मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची ही मागणी तात्काळ मान्य करायला। संगमनेर इथं 100 बेडचं हॉस्पिटल, स्त्री व नवजात बालकांचं रुग्णालय मंजूर करावं। मी आपल्याला सांगतो, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा। रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDC ची मागणी केली आहे आणि MIDC चा मंत्री कोण आहे? उदय सामंत। उदय सामंतना मी तात्काळ सूचना देतो की इथं MIDC ची प्रक्रिया सुरू करा आणि माझ्या लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे। आणि उपप्रादेशिक कार्यालय ते पण परिवहनच आहे, RTO प्रताप सरनाईक। तुम्ही बरोबर शोधून जे माझ्याकडे जी खाती आहेत ती सगळे त्याच्याच बरोबर प्रश्न टाकले त्यांनी। हुशार आहे आमदार, काय ताबडतोब घ्यायचं याला बरोबर माहित आहे। आणि म्हणून इथं प्रादेशिक कार्यालय होईल RTOचं, चिंता करू नका, तेही मी परिवहन विभागाला सांगतो। जलशुद्धीकरण केंद्र आता नगर विकास माझ्याकडेच आहे। पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही? नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात, मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे। ज्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खताळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही। आणि 10 वर्षात म्हणतो अमोल म्हणतोय लय भ्रष्टाचार झालाय, आणि जो भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे। आणि म्हणून जे काय चुकीचं झालं असेल, गैर झाला असेल, पारदर्शक सरकार आहे आणि म्हणून त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही।